तर आपण जो फार्म चालू केलेला आहे तो किती वर्ष झालं चालू केलेला आहे? आपण हा फॉर्म चालू करून एक 5 वर्ष झाली. ज्यावेळेस मी 9वीला शाळेला होतो त्यावेळेस कोरोना आला. बरं. मग कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून तर काय करायचं, बरं. म्हणून हा व्यवसाय आपण चालू केला. तर नमस्कार मित्रांनो, गुंड पाटील गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती आज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. आज आपण सह्याद्री गोट फार्म खरातवाडी इथं आलेलो आहे आज आपण. तर सह्याद्री गोट फार्मचे मालक आहेत. सर्वप्रथम तुमचा परिचय द्या. नमस्कार, बालाजी बापू सावंत, राहणार खरातवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर आपल्या फार्मचं लोकेशन काय आहे, म्हणजे कुठे आहे आपला फार्म? तर आपल्या फार्मचं लोकेशन कोरडवाडी पंढरपूर रोड. बरं. इथं रोपळे गाव आहे, तिथून 4 किलोमीटर अंतरावर खरातवाडी गाव आहे. इथं आपलं सह्याद्री गोट फार्म आहे. आता मी जी बघतोय मागं पाठीमाग बोकड आहे. आपण बोकड पालन पण करता आणि शेळी पालन पण करता दोन्ही. आता किती वर्ष झालं तुम्ही चालू केलं? तर आपण हे 5 वर्ष झालं करतोय. 5 वर्ष. ज्यावेळेस मी 9वीला शाळेला होतो त्यावेळेस कोरोना आला. बरं. मग कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून तर काय करायचं, बरं. म्हणून हा व्यवसाय आपण चालू केला. त्यावेळेस म्हणजे असं माझ्या डोक्यात आलं की हा आपण व्यवसाय करा. बरं. पहिल्यांदा आपण बोकड पालन चालू करताना किती बोकड आणले? पहिल्यांदा आपण एक 4 बोकड आणली. 4 बोकडं. तर ती 4 बोकडं कितीला आणली आणि किती महिने सांभाळली तुम्ही? म्हणजे ती 4 बोकडं आपण एक 5,000 रुपये आणली. 3 महिने आपण सांभाळली. 3 महिने. 3 महिन्यानंतर किती रुपये नगाने एक बोकड विकलं तुम्ही? तेच एक बोकड 8,500 रुपये नगाने विकली. 8,500 रुपये नगाने विकलं. तर त्या बोकडाचं तुम्हाला प्रॉफिट किती झालं मग? एका बोकडा मागे 3,500. आणि त्यातून तुम्हाला बाबा किती खर्च झाला? त्याला एका बोकडा मागे किती खर्च झाला? तर एका बोकडा मागे 1,500 रुपये. 1,500 रुपये. तर तुम्हाला एका बोकडा मागे 2,000 रुपये आरामात राहिले. 2,000. म्हणजे मित्रांनो, हिने 4 बोकडापासून स्टार्टअप केला. 4 बोकड हिने 20,000 रुपयाला खरेदी केले. तर मित्रांनो, 20,000 रुपयाची बोकडं यांनी 34,000 रुपयाला विकली आणि 14,000 रुपये प्रॉफिट झाला. 14,000तून यांना जवळपास 4 बोकडा मागे 6,000 रुपये खर्च झाला 3 महिन्यामध्ये 4 बोकडांना. बरोबर आहे की? तर जवळपास 4 बोकडांपासून यांना 16,000 त्यातनं किती 6,000 खर्च म्हणलो ना. तर मित्रांनो, 4 बोकडांपासून यांना 10,000 रुपये 3 महिन्यामध्ये राहिले. तर आता तुमच्याजवळ जी बोकड आहेत, बोकडांची संख्या आता सध्या किती आहे? तर आपल्याकडे आता बोकडांची संख्या 40 आहे. 40 आहे. तर माझ्या पाठीमागे जे आहेत ते मित्रांनो जवळपास एक 18-19 बोकड आहेत आणि बाकीचे दुसऱ्या शेडमध्ये आहेत. तर तुम्ही सगळ्यात पहिलं जी बाजारातून विकत आणता बोकड, आणल्यानंतर सगळ्यात पहिली काय म्हणजे प्रोसेस आहे तुमच्या आल्यानंतर? तर पहिल्यांदा बाजारातून आपण बोकड खरेदी केलं, घरी आणलं की पहिल्यांदा त्यांना जंतनाशक देतो. जंतनाशक. तर आपण जे जंतनाशक करता त्या जंतनाशक मध्ये कुठलं वापरता, म्हणजे औषध? आपण जंतनाशक वापरतो निलजान. एका म्हणजे बोकडाला किती म्हणजे जंतनाशक करता? तर एका बोकडाला आपण पहिल्यांदा आणल्याने एक 5 मिलियन डोस देतो. 5 मिलियन. आणि परत एका महिन्यानं 10 मिलियन देतो. म्हणजे आता जी खरेदी करता तुम्ही बोकडं ती किती महिन्याची असते जवळपास? तर एक 4-5 महिन्याची आपण खरेदी करतो. 4-5 महिन्याची. तर मित्रांनो, 4-5 महिन्याची बोकडं खरेदी करतात आणि त्याच्यानंतर म्हणजे 3 महिन्यानं 7 महिने बोकड, 7 महिन्याचं वय झाल्यानंतर हे बोकड सेल करतात. तर प्रॉफिट तुम्ही बघा, 3 महिने ज्यांना कष्ट आहे 3 महिन्यात जवळपास 4 बोकडा मागे यांना 10,000 रुपये राहिले. तर आता सध्या जवळपास यांच्याजवळ 40 संख्या आहे. तर 40 संख्या म्हणलं तरी जवळपास 80,000 रुपये उत्पन्न आरामात 3 महिन्यामध्ये यांना राहून जातंय. एका बोकडा मागे जवळपास तुम्हाला 2,000 रुपये राहतात. 2,000 खर्च जाऊन मित्रांनो एका बोकडा मागे यांना 2,000 रुपये राहतात. तुम्ही आता जे सांगितलं औषध वापरता, त्याच्यानंतर तुम्ही आणखी कोणतं औषध वापरता? म्हणजे तर आपण टॉनिक म्हणलं तर बोर्टॉन आणि मल्टीस्टार हे 2 टॉनिक वापरतो. म्हणजे लिव्हर टॉनिक रोटान देता आणि टॉनिक जे आहे ते मल्टीस्टार देता. त्याचा डोस किती वापरता म्हणजे सध्या? त्याचा एक 10 मिली 5 मिली म्हणजे वजनानुसार आपण वापरतो. वजनानुसार वापरता. तर एक 10 ते 15 किलोचं जर बोकड असेल तर त्याला लिव्हर टॉनिक किती वापरता प्रोटॉन जे आहे? तर 10 किलोचं असलं तर आपण 5 मिली वापरतो. 5 मिली आणि 15 किलोच्या पुढले जे आहे त्याला 10 मिली वापरतो. 10 मिली वापरतो. आणि मल्टीस्टार जे सांगितलं त्याचा काय रिझल्ट वाटतो? मल्टीस्टारचा रिझल्ट आहे, 1 नंबर रिझल्ट आहे. तुम्ही सगळ्यात पहिलं सांगितलं की एक 5 वर्ष झालं. सगळ्यात पहिलं तुमचं वय किती आहे मला सांगा? पहिल्यांदा आपलं 20 वय. आणि तुम्ही जे स्टार्टअप केलाय 5 वर्षापासून, म्हणजे जवळपास तुमचं वय किती होतं? त्यावेळेस आपलं 15 वय. 15 होतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये शिकत होता 9वीत होतो. म्हणजे कसं काय म्हणजे डोक्यात आलं होतं तुमच्या?
कसं काय म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन पडला हा. त्यावेळेस म्हणलं आता काही 2-4 वर्ष घरी राहायचं, परत आपल्याला काही नोकरी लागणार नाही, मग त्यापेक्षा म्हणलं हा व्यवसाय करावा. बरं. तर आपण आता सध्या जी बोकडं आहेत ही बोकडं म्हणजे कमी जास्त म्हणजे 40च नग ठेवता की जास्त वाढवता कमी जास्त? जास्त होती ती घ्या, तरी किती राहतात आपल्याला? तरी 70-80-90-100 पर्यंत नग असतील आपल्याला. नग असतात. तर वर्षाकाठी ह्या बोकडांपासून किती तुम्ही उत्पन्न काढता तरी? तर वर्षाकाठी एक 4 ते 5 लाख रुपये 4 ते 5 लाख रुपये बोकडं. बोकडांपासून उत्पन्न काढता. तर मित्रांनो बघा तुम्ही, बोकडांपासून जवळपास 4 ते 5 लाख रुपये हे आता सध्या स्टॉकला कमी आहेत म्हणतात की जवळपास 40च बोकडं आहेत म्हणतात. ह्यांच्या स्टेटला कायम 50-60 बोकडं असतात. जर तुम्ही एक नवीन कोण बाबा बोकड पालनाचा उद्योग म्हणजे व्यवसाय चालू करत इच्छुक असेल तर त्यांना तुम्ही बोकड सप्लाय करता का? हो करतो की. करतो का? तर त्यासाठी तुमचा पहिला नंबर द्या त्यांना. तर आपला नंबर 8010-472220. तर मित्रांनो, जर तुम्हाला नवीन स्टार्टअप करायचा असेल बोकड पालनाविषयी, जर तुम्ही स्वतः इच्छुक असाल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला खूप नंबर दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्यावेळेस तुम्ही बाजारातून विकत बोकड वगैरे आणता त्यावेळेस मरतूक वगैरे झाली का तुमच्या शेडवरती? नाही, आजपर्यंत तर मरतूक झालेली नाही आपली. आजपर्यंत एकही मरतूक झाली नाही. मरतूक झालेली नाही. म्हणजे सगळ्यात पहिलं आलं की तुम्ही त्यांना जंतनाशक करून घेता. दुसरी गोष्ट लिव्हर टॉनिक वगैरे देता. दुसरी गोष्ट, आता एवढं मोठं मोठं तुम्ही शेड बांधलेलं आहे. सगळ्या स्टार्टअप करताना बाबा आता लोक काय करतात, सगळ्यात पहिलं शेडला पैसे गुंतवतात, त्याच्यानंतर बोकड पालन वगैरे डोक्यात घेतात. तर तुम्ही कसं चालू केलं होतं? तर हा शेड म्हणजे आपला पहिल्यांदा एक 6 पानाचा शेड होता. 6 पानाचा म्हणजे एक जवळपास एक 20 फुटाचा शेड होता. 20 फुटा शेड होता. बर. तर त्यावेळेस पहिल्यांदा आपण तेवढा शेड होता. बर. आणि त्यातच एक 10 फुटाच्यात शेळ्या असायच्या, 10 फुटाच्यात बोकड असायचे. बर. तर मग असं करत करत आपण परत शेळी पालना शेड मोहरचा. बर. पुढचा म्हणजे 2 शेड जवळपास. 2 शेड आहेत. ह्या दोन्ही पण शेडला किती खर्च आला म्हणजे जवळपास? तरी ह्या दोन्ही शेडला एक 4 ते 5 लाख रुपये खर्च आलेला आहे. 2-2.5 लाख रुपये शेडला गेले. दोन्ही शेडला गेलेले. तर मित्रांनो, शेड बघा तुम्ही किती मोठं मोठं बांधलेलं आहे. आता सध्या जरी तुम्हाला कप्पे रिकामे दिसत असले तरी सुद्धा माल भरायला चालू आहे सध्या तुमचा. हा, माल भरायचा. बरं. तर मित्रांनो बघा तुम्ही, एवढं असं सुटसुटीत असं वातावरण आहे. इकडं फिरायला बॅक साईडला जागा पण आहे बोकडांना. एका कप्प्यामध्ये तुम्ही किती बोकडं टाकता? तर एका कप्प्यामध्ये आपण 20 बोकड टाकतो. 20 बोकडं टाकता का? तर मित्रांनो, एकाच शेडमध्ये जवळपास 60 बोकडं बसावे एवढी जागा शिल्लक आहे. आता सध्या इकडलं मागचं बॅग बघताय, 18-19 बोकडं आहेत. इकडं 2 जी गाळे रिकामी दिसतात तुम्हाला, हे आता पुढच्या शनिवारी तुम्ही बाजारात बरं तर बाजारातून हे बोकडं खरेदी करतात. जर कुणाला पाहिजे असेल तरी पण संपर्क करा, त्यांच्याशी नंबर तुम्हाला दिलेला आहे. आपण ज्या वेळेस बाजारातून बोकड खरेदी करतो तर कुठल्या जातीची खरेदी करता? तर आपण देशी आणि बिटल दोन्ही पण जाती खरेदी करतो. तर देशी आणि बिटल क्रॉस मध्ये तुम्हाला फरक काय जाणवला का वाढीमध्ये? हो, जो जाणवतो. मग म्हणजे काय फरक जाणवला? फरक म्हणजे बिटल क्रॉस जी करडो आहे ती फास्ट उचलते. बर. म्हणजे देशी जी पिल्लं आहेत ते जरा थोडस वजन वाढ जे आहे ते हळू होते. म्हणजे कमी वजन वाढवते. कमी होते. आणि जी बिटल क्रॉस मधलं जे बोकड आहे, पिल्लो आहे, त्याची वजन वाढ फास्ट होते. तर हा फरक आपल्याला जाणवतोय. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला पिल्लांची क्वालिटी बघायची आहे, बघा एक पिल्लांची क्वालिटी आहे. जर आपल्याला नवीन स्टार्टअप करायचं आहे तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा. हे तुम्हाला पिल्ली एकदम चांगली आणि जे बाबा चांगल्या दर्जाचे आहेत, आजारी नाही आहेत, एकदम तब्येत वगैरे तंदुरुस्त आहे, अशा प्रकारची तुम्हाला पिल्ली देतील. तर जाळी वगैरे जबरदस्त अशी, कंपाऊंड वगैरे एकदम टॉप क्वालिटीचं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी आजपर्यंत एवढ्या शेडवरती फिरलो पण एवढी मोठी शेड आजपर्यंत तरी बघितलं नाही मी. इथून पुढे पण आपल्याला भरपूर शेडवरती जायचं आहे. ह्याच्यापेक्षा पण आपल्याला शेड मोठी दिसतील. पण आजपर्यंत मी फिरलोय तर एवढं नियोजन पद्धतीचं कंपाऊंड, जाळी, कप्पे वेगवेगळे सुटसुटीत कप्पे आहेत, असं आजपर्यंत शेड मला बघायला भेटलं नाही. तर आता आपण सांगितलं की आपण 40, आता सध्या आपल्याजवळ 40 आहेत, ती संख्या वाढत 90-100 पर्यंत जाते. तर ह्याची विक्री कशी करता तुम्ही? म्हणजे तर याची विक्री आपण 450 रुपये नागानं म्हणजे किलोनं विक्री करतो. म्हणजे 400 रुपये 50 किलो बोकड, जिवंत बोकड आहे असं काट्यावर ठेवायचा. विक्रीसाठी तुम्हाला असं बाजारात वगैरे जावं लागत नाही? नाही, विक्रीसाठी आपण बाजारात कवाच नाही. कधीच आजपर्यंत कधीच नाही. आपल्याला असं म्हणजे शेडवरच येऊन घेऊन जाते. आज 5 वर्ष झालं तुम्ही एकही पिल्लू
बाजारात नेलेलं नाही. बाजारात नेलेलं नाही. व्यापारी म्हणजे आपल्या शेडवर येऊन खरेदी करून जातात. आणि जर कोणाला हे पाहिजे असतील, बोकड पाहिजे असतील, तर ते कधी म्हणजे कळवतात तुम्हाला? तर म्हणजे आता एखाद्याला जर बोकड पाहिजे असेल तर ते आपल्याला एक 10-20 एक महिना समजा आधीच आपल्याला सांगतात. तर मित्रांनो बघा, बोकड पालन चालू केलंय. वय बघायला गेलं तर 20 वय आहे. म्हणजे जवळपास वयाच्या 15-16 वर्षापासूनच ही व्यवसायामध्ये उतरलेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी लोक विचार करतात की बाबा शाळा शिकायचे, हे ते शिका, नाही म्हणत नाही, पण व्यवसायाकडे वळा जास्त करून. कारण कसं आहे, नोकरी केली जाते. आता ही स्वतः मालक आहेत, ह्यांना वाटलं की बाबा आज हे बोकड आहेत, हे ठेवायचे तर ठेवायचे, उद्या वाटलं विकायचं तर उद्या सकाळी जाऊन जरी विकायचं म्हटलं तरी पैसा वाढलेला आहे, पण कमी झालेला नाही. त्यामुळं मित्रांनो व्यवसायाकडे वळा. पण जास्त करून मराठी जी आपल्या महाराष्ट्रातली जी आहेत, व्यवसाय करायला लाज वाटतं लोकांना, तर असं काही करू नका मित्रांनो. आता तुम्ही काय सांगचाल बाबा, नवीन स्टार्टअप करतात आपल्या, जी आता वय जास्त नाही आपलं, तर जी आता नवीन आहेत बाबा, जी जनरेशन आपली आहे, त्यांना काय सांगचाल बाबा? तर नवीन ज्यांना चालू करायचं त्यांनी पहिल्यांदा एक 2-4 बोकड आणून आधी म्हणजे सांभाळून त्यांना प्रॉफिट किती राहतंय हे बघायचं. आणि प्रॉफिट राहतंय आणि राहिल्यानंतर मग तिने वाढ हळूहळू करावी. म्हणजे डायरेक्ट जर तुम्ही करायला गेला आणि एखाद्या वेळेस जर काय वातावरण ही बदललं तर करडा आजारी पडू शकतात. आपल्यात झालेलं नाही पण पडू शकतात. मग त्यावेळेस जर तुमचा लॉस झाला तर तुम्ही परत ह्याच्याकडे वळणार नाही. बरोबर आहे. पण जे आता बाबा ज्यांना शिक्षण करू वाटत नाही, शिकायची इच्छा नाही, त्यांनी ह्या व्यवसायाकडे वळावं का नको? वळावं, अवश्य वळावं, अवश्य. आपला अनुभव काय म्हणजे 5 वर्ष, वयाच्या 15 वर्षापासून 16 वर्षापासून आपण हा व्यवसाय चालू केलेला आहे. आणि एवढं म्हणजे जोक ना मित्रांनो, 4.5 आणि 5 लाख रुपये घालून एवढं मोठीच्या मोठी शेड बांधणं, एवढं उत्पन्न काढणं, तर काय वाटतं ह्याच्यातून काय म्हणजे तुम्हाला फायदा झाला, काय तोटा झाला? म्हणजे आपल्याला आजपर्यंत फायदा झालेला आहे. बरं. म्हणजे हे आता हे शेड असेल, हे शेळ्या असलेले हे असेल, हे समजा आपण ह्याच्या जेव्हा केलेलं म्हणजे बोकड पालनाचे. बोकड पालनाचे आपल्याला शेळी पालन बरं वाटतं की बोकड पालन? तसं बघायला गेलं तर बोकड पालनात जास्त फायदा आहे. बरं. पण दोन्ही पण करायला लागतंय. म्हणजे बोकड पालनामध्ये जास्त राबणूक नाही. हा, जास्त राबणूक नाही आणि लवकर जे प्रॉफिट आहे ते लवकर भेटतं. कमी दिवसात जास्त प्रॉफिट आहे. जे लोक विचार करतात की बाबा व्यवसाय कुठलाही असो, छोटा असो मोठा असो, आता शेळीपालन हा व्यवसाय काही छोटा नाही. आता यांना विचारू शकता, यांनी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली, शेड बांधले, सगळं झालंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लोक विचार करतात की शेळीपालन करून कोण मोठं झाले नाही, मोठं हो अगर ना हो. दुसरी गोष्ट, यांचं लग्न पण झालं. लग्न झालं का नाही सांगा तुमच्या? तर जे लाजतात की बाबा हा शेळीपालन केलं तर आपल्याला म्हणजे लग्न होणार नाही किंवा आपण लोक एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार, काही नसतं मित्रांनो. मोठ्याच्या मोठ्याने शेड बांधलंय, एका शेडवरून दुसरं शेड नवीन तयार केलेलं आहे. दुसरं पण शेड तुम्हाला दाखवतोय, दुसरं पण शेड बघा. तर मित्रांनो, एवढी आपल्याला एकदम उत्कृष्ट माहिती दिली, त्याबद्दल बालाजी सर यांचे खूप 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 आभार. थँक्यू सो मच. वेलकम. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगत चला. तुम्हाला काय शंका असतील त्या पण कमेंटमध्ये विचारत चला. कारण कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही मला कमेंटमध्ये विचारत जाता त्या मला प्रोत्साहन मिळतं की बाबा आज ह्या लोकांनी आपल्याला काहीतरी विचारलंय, त्याचं आपण उत्तर देणं काम आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न काय असतील ते पण कमेंटमध्ये विचारत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. यूट्यूब चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.